नमस्कार, आईस किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला उत्तप्पा कसा करायचा त्याची रेसिपी दाखवणार आहे। त्याच्यासाठी 2 मोठे टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत, 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। आता डोशांचं पीठ मी आधीच तयार करून ठेवलेलं होतं। त्याच्यामध्ये चिरलेला कांदा, चिरलेली टोमॅटो, चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि मीठ टाकून घेतलेलं आहे, चिरलेली कोथिंबीर, याचं सर्व मिश्रण पिठामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। आता मी तुम्हाला उत्तप्पा कसा करायचा ते दाखवते। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे, कोणी पण सहज बनवू शकेल। सकाळी नाश्त्यासाठी आपण पटकन करू शकतो। त्याच्यासाठी ते पीठ कसं तयार करायचं त्याची प्रोसिजर तुम्हाला सांगते। तर 2 वाट्या तांदूळ घ्यायचं आणि 1 वाटी पांढरी उडदाची डाळ सकाळी भिजवायला घालायची आणि रात्री दळून घ्यायचं आणि रात्रभर पीठ मुरवायला ठेवायचं आणि सकाळी उत्तप्पा करायला घ्यायचं। पीठ रात्रभरमध्ये चांगलं फुलून येतं, उत्तप्पा छान येतात। त्याच्यासाठी आता एका तव्याला तेल लावून घेतलेलं आहे, त्याच्यावर आता उत्तप्पा आपण करून घेऊ। हे बघा, अशा प्रकारे वाटीने सगळ्या बाजूने पसरून घ्यायचा। चमच्यापेक्षा वाटीने छान जमतं। हे बघा, फुलपात्र घ्यायचं आणि फुलपात्राने उत्तप्पा करायचा। अगदी झटपट होतं। वरून झाकण ठेवायचं म्हणजे वरची बाजू पटकन शिजते। हे बघा, वरची बाजू छान शिजलेली आहे। आता वरून थोडंसं तेल टाकायचं, चांगले खरपूस उत्तप्पा करून घ्यायचे। आता खालची बाजू बदलून घ्यायची। हे बघा, आता पलटून घ्यायचं। आता उत्तप्पा पलटून घेतलेला आहे। अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे आणि हॉटेलपेक्षा पण भारी उत्तप्पा आपण घरच्या घरी बनवू शकतो। चवीला तर खूपच छान लागतात। लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत आवडीने खातात। आपल्याला आता एका डिशमध्ये काढून घेऊ। हे बघा, दुसरी बाजू पण शेकलेली आहे। आता एका डिशमध्ये काढून घेतलेलं आहे। आता अजून एक करून दाखवते। हे बघा, रंग पण किती छान पांढरा शुभ्र आलेला आहे। डाळ आणि तांदूळ चांगले स्वच्छ धुवायचे। वरून थोडंसं तेल टाकायचं। खूपच छान। आपल्याला रोज रोज पोहे उपमा खाऊन कंटाळा येतो, मग हप्त्यातून एखाद्या वेळेस डोसे उत्तप्पा वगैरे बनवायचा मुलांसाठी। हे बघा, आता दुसरी बाजू पण चांगली खरपूस शेकून घ्यायची। आणि एका डिशमध्ये काढून घेऊ। आता मी तुम्हाला 2 उत्तप्पा दाखवले। आता एका डिशमध्ये काढून घेते। त्याच्यासोबत शेंगदाण्याची चटणी, टोमॅटो सॉस आणि गरमागरम उत्तप्पा खायची मज्जा। हे बघा, गरमागरम खायला दिले तर 1-2 उत्तप्पा जास्त खातं। हे बघा, किती छान दिसत आहे। रंग पण खूप छान आलेला आहे आणि तेवढेच चवीला पण छान आहेत। करून बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा। धन्यवाद।